कोरोना योद्ध्यांचा हक्काचा लढा. प्रोत्साहन भत्त्यासाठी डोणगाव ग्रामपंचायत समोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव ग्रामपंचायत समोर आज आशा सेविका, गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी आपल्या प्रलंबित प्रोत्साहन भत्त्यासाठी धरणे आंदोलन सुरू केले आहे. कोरोना महामारीच्या काळात जीवाची पर्वा न करता गावागावांत जाऊन आरोग्य सेवा, जनजागृती, सर्वेक्षण आणि विविध शासकीय जबाबदाऱ्या पार पाडल्या. मात्र त्या कामाचा प्रोत्साहन भत्ता अद्यापही मिळालेला नसल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. शासनाने तातडीने प्रोत्साहन भत्ता अदा करावा अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. दरम्यान या आंदोलनाला माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पळसकर यांनी भेट देत आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंचायत समिती मेहकरचे गटविकास अधिकारी यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून प्रोत्साहन भत्त्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली. तसेच संबंधित कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही यासाठी प्रशासनाने त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा अशी भूमिका त्यांनी मांडली. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट, डोणगाव. कशा संदर्भात आज आपण ग्रामपंचायत समोर आंदोलन करत आहे? काय नेमक्या मागण्या आहेत? आम्ही कोरोना भत्त्यासाठी बसलेलो आहे. कोरोना विरुद्ध तो आम्ही लढा लढला होता. म्हणजे आम्ही आमच्या जीवावर उदार होऊन तेव्हा कोरोना काळामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आम्ही कोरोनाच्या रुग्णांमध्ये संपर्कात आलेलो आहे आणि आम्ही एवढी सेवा देऊन पण आम्हाला आमचा कोरोना भत्ता मिळालेला नाही आहे. त्याबद्दल आम्ही आता या ग्रामपंचायत समोर धरणे आंदोलन करीत आहोत. एकंदरीत किती महिला आहेत तुम्ही? किती आशा सेविका आहेत? डोणगावमध्ये 12 आशा सेविका आहेत आणि 30 अंगणवाडी सेविका मदतनीस अशा आहेत. एकंदरीत किती तुमचा मानधन भत्ता किती आहे? 1000 रुपये प्रमाणे आम्हाला 23 महिन्याचा मानधन भत्ता मिळाला. तसं 24 महिन्याचा होता तर 1 महिन्याचा आम्हाला मिळालेला आहे. एकाच महिन्याचं दिलेलं 1,000. 23,000 आमचे बाकी आहे. 23,000 आम्हाला यांनी ताबडतोब देण्यात यावी, कारण निधी आलेला होता मागं. यांनी तेव्हा दिला नाही आम्हाला उपलब्ध करून. काय म्हणणं काय नेमकं आम्हाला शासनाचं? त्यांनी आम्हाला कारण आमच्या आत्ता शिडीपो साहेबांसोबत आमचं बोलणं झालं तर शिडीपो साहेबांनी पण सांगितलं की ग्रामपंचायतवाल्यांनी हा निधी देण्यात यावा. ग्रामपंचायत अंतर्गत येतो का? हो, ग्रामपंचायत अंतर्गत त्यांनीच आम्हाला हे केलं होतं, ऑर्डर दिल्या होत्या ना यांनीच आमच्या हे काढलं होतं. याआधी कशा पद्धतीने आपण पाठपुरावा केलेला आहे? आम्ही खूप वेळ पत्र वगैरे दिले, इथे येऊन सांगितलं त्यांना, तरी त्यांनी आम्हाला काही हे केलं नाही. आता काय उडाउडीचे उत्तर देतात. नेमकी आताची भूमिका काय आहे? जर आता साहेबच भेटले नाही अजून आम्हाला. तुमचा मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पुढील भूमिका काय असणार आहे? आम्ही आमर उपोषण करू. आता आम्ही नुसतं ठिय्या आंदोलन करायला लागलो, नंतर आम्ही आमर उपोषण करू.